आगामी निवडणुकांबाबत उदय सामंत यांनी मोठं विधान केलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती ठरलेली आहे। रत्नागिरीवरती शिक्कामोर्तब झाला असून ती गोपनीय आहे। विधानसभेपेक्षा दुप्पट अशा आम्हाला यश मिळेल असा विश्वासही शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। याच संदर्भात उदय सामंत यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आपल्यासोबत स्वतः उदय सामंत सर आहेत। सर, चिपळूणमधील ते वक्तव्य आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक राजकीय काय एकंदरीत सांगाल? चिपळूणमधलं माझं वक्तव्य हे मला नाईलाजानं करावं लागलं। आजही जिल्ह्यामध्ये महायुती झाली पाहिजे, निवडणुका महायुतीनंच झाल्या पाहिजे, त्या पहिल्या दिवसापासून मी पुढाकार घेतलेला आहे आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांशी आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांशी देखील माझी चर्चा झालेली आहे। परंतु स्थानिक पातळीवरचे नेते ज्या पद्धतीनं आक्रमकपणानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम करतात, त्याच्यामुळं शेवटी आमच्या पक्षामध्ये जी कुजबूज होती की ते देखील आपल्याला सांगतात। शेवटी ताकद कोणाची किती काय याच्यावर मला बोलायचं नाही, पण स्थानिक पातळीवरचे नेते जे नवीन आलेले आहेत, मी जुन्यांचं म्हणत नाही, म्हणजे विशेषतः मला आभार मानले पाहिजेत भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या जुन्या मंडळींचे, पण जे नवीन काही मंडळी आलेली आहेत ते तोडून बोलणं, काही इकडे फिरू देणार नाही तिकडे फिरू देणार नाही कार्यकर्त्यांना, अशा पद्धतीची वक्तव्य करणं, ही जे काही होत होती त्याच्यामुळे ते मला बोलावं लागलं। परंतु महायुतीनंच आम्ही पुढे जाणार आहोत। सिंधुदुर्गामध्ये कशा पद्धतीची महायुती होते त्या पद्धतीने आम्ही रत्नागिरीत करण्याचा निर्णय घेतोय, त्या पद्धतीत आम्ही शिंदे साहेबांशी देखील चर्चा झालेली आहे। आणि शेवटी आम्ही काही जरी म्हटलं तरी शेवटी युती करण्याचे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा नाही, ते योग्य ते निर्णय घेतील महाराष्ट्राच्या दृष्टीनं। कारण आता आम्हाला निवडून देणाऱ्यांच्या निवडणुका आहेत आणि आमच्या निवडणुका ज्यावेळी येतात त्यावेळी आम्ही महायुती करायची आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी स्वबळाचा नारा द्यायचा। शेवटी हे देखील कार्यकर्त्यांना कितपत मान्य होईल मला माहीत नाही। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनाचा पूर्ण काय म्हणतात त्याला कल घेऊन आमचे तिन्ही नेते निर्णय घेतील। दुसरीकडे असं बघायला गेलं तर ठाणे असेल, नाशिक असेल किंवा अन्य काही जिल्ह्यांमध्ये देखील स्वबळाचे नारे देण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात नेमकं काय कशा पद्धतीने नेत्यांची सध्या चर्चा सुरू आहे, काय सांगाल? मी सुरुवातीला जे सांगितलं की आम्ही काही जरी बोललो तरी शेवटी निर्णायक भूमिका, धोरणात्मक निर्णय हे एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेत असतात, ते योग्य ते निर्णय घेतील। दुसरीकडे रणनीती जी विधानसभेला महायुतीकडून करण्यात आली तशीच काही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने रणनीती आखण्यात आलेली आहे। तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आमची रणनीती फायनल झालेली आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे, परंतु ती गोपनीय आहे। स्थानिक स्वराज्य संस्था या विधानसभेपेक्षा दुप्पट ताकदीनं महायुतीच्या आमच्या सगळ्या पक्षांकडे येईल। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर महायुती म्हणूनच लढायचं आहे आणि माझं जे वक्तव्य होतं ते जी वक्तव्य होत होती इतर मित्रपक्षांकडून त्या संदर्भात आलेलं होतं आणि आम्ही देखील सज्ज असल्याचं शिवसेना नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।